एकात्मिक आदिवासी प्रकल्प धुळे अंतर्गत कुसुंबा आश्रम शाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन। पहिल्या दिवशी 15 शाळांचा सहभाग। याबाबत अधिकृत असे की धुळे व शिंदखेडा तालुक्यातील विविध आदिवासी आश्रम शाळा तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक 13 व 14 नोव्हेंबर स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय पिंपळनेर संचालित केशव स्मृती आदिवासी आश्रम शाळा, मुक्ताई पोस्ट बेसिक आश्रम शाळा व के सुखदेव नाना पगारे उच्च माध्यमिक आश्रम शाळा कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथे आयोजित करण्यात आले। सदर स्पर्धा या चारही तालुक्यात पार पडत असून आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी कुसुंबा येथील आश्रम शाळेत धुळे तालुका शिंदखेडा तालुका एकत्रित 15 शाळांचा सहभाग या ठिकाणी नोंदवण्यात आला। यात पहिल्या दिवशी मुलांच्या तर दुसऱ्या दिवशी मुलींच्या स्पर्धा पार पडणार असून स्पर्धांमध्ये प्रामुख्याने कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, सांघिक खेळ, वैयक्तिक सर्व प्रकारचे गोळाफेक, उंचउडी, लांब उडी सर्व स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत। तर या स्पर्धांमध्ये पुढे चारही तालुके मिळून संघ निवडला जाणार असून त्या संघात विभाग स्तरावर त्याच्यानंतर राज्य स्तरावर स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेचं उद्घाटन प्रमोदजी पाटील, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे, अध्यक्षा पुष्पलता संभाजी पगारे, स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय पिंपळनेर अनुदानित आदिवासी आश्रम शाळा कुसुंबा, दशरथ शिंदे सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रशासन मनोज पाटील, प्रकल्प सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्वप्नील संभाजी पगारे, सचिव स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय पिंपळनेर। तर या स्पर्धेचं उद्घाटन प्रकल्प विभाग विस्तार अधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळेस अविनाश पाटील, जोशना देवरे, अविनाश शेवाडे, किशोर गवडी यांच्यासह धुळे व शिंदखेडा तालुक्यातील शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर या क्रीडा स्पर्धा निमित्ताने 13 विविध समित्या निर्मिती करण्यात आली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनात अध्यक्षतेखाली सदर क्रीडा स्पर्धा पार पडत आहेत। या क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा व सरस्वती पूजनाने करण्यात आली। तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एल शेवाडे, उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक के.एस. गवडी यांच्यासह आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये 4 ठिकाणी तालुकास्तरीय आश्रमिक क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे। यामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, सांघिक खेळ आणि वैयक्तिक सर्व प्रकार, गोळा, थाळी, भाला तसेच लांब उडी, उंचउडी सर्व सामने या 2 दिवसीय पहिल्या दिवशी मुलांचा आणि दुसऱ्या दिवशी मुलींचे खेळ प्रकार संपन्न होतात। त्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळांचा सहभागी आहे। धुळे व शिंदखेडा तालुका मिळून साधारणतः 15 शाळांचा सहभाग आहे। 15 शाळेचे सहभागी तर विद्यार्थी आज मुलांचा खेळ प्रकार होत आहे, उद्या मुलींचा खेळ प्रकार होणार आहे। यांची निवड होऊन तर धुळे प्रकल्पांतर्गत तर 4 तालुक्यांच्या एका ठिकाणी यांची क्रीडा स्पर्धा होणार आहे आणि तिथून तसंच प्रकल्पामधून जे विजेते संघ असतील ते विभाग स्तरावर आणि विभाग स्तरानंतर राज्य स्तरावर त्यांचे खेळ खेळले जातात।